कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 खून झालेत. त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सहभाग आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं. दोन्ही गुन्ह्यातील संशयितांना आज घटनास्थळी फिरवत जागेवरच खाक्या दाखवण्यात आला. त्यांना भर बाजारातून फिरवत हेच ते खून करणारे असं पोलीस सांगत होते. भर रस्त्यात गुडघ्यावर बसवत दहशत मोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय. स्थानिक पोलीस ठाण्यासह एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने आज ही कारवाई केली. कुपवाड परिसरात गेल्या वर्षभरात गुन्हेगारीने धुमाकूळ घातलाय. एका पाठोपाठ एका खुनाच्या घटना घडल्या. सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलं लक्ष डार्क स्पॉटवर केलं. स्वतः दुचाकीवर फिरू लागले. दिसेल त्या ठिकाणी त्यांनी चोपायला सुरुवात केली. अशातच काल परिसरात 2 खून झाल्याने खळबळ उडाली. बामणोली रस्त्यावरील एका देशी दारूच्या दुकानामध्ये गुन्हेगार सचिन महादेव अपराज यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने रोहन उर्फ शुभम वाघमोडे, सुनील राजाराम दुधाळ या दोघा संशयितांना अटक केली. तर कापसे प्लॉट परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीने गुन्हेगाराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटनाही समोर आली. पत्नी छबुताई दगडू केंगर आणि तिचा साथीदार शाहरुख फारुख मकानदार या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान दारू दुकानातील खून अत्यंत भयंकर होता. लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. ही दहशत मोडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे, उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह पोलिसांच्या फौजफाट्यांना दोघांना घटनास्थळी आणलं. त्या ठिकाणी लोकांसमोर त्यांना खाक्या दाखवला.